माध्यमिक शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द करणारा आदेश नुकताच शासनाने घेतलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय आंदोलन छेडून सिंधुदुर्ग नगरी या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबंधित शासकीय आदेशाची होळी केली आहे। माध्यमिक शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द करणारा आदेश नुकताच शासनाने घेतलाय। या कायद्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय आंदोलन छेडलं। सिंधुदुर्ग नगरीत या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबंधित शासकीय आदेशाची होळी केली। जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये कडकडीत बंद असल्याचं महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या कोल्हापूर विभागाचे सचिव अनिल राणे यांनी सांगितलंय। 11 डिसेंबर 2020 रोजी राज्य शासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी बांधवांसंदर्भात जो एक GR काढलेला आहे, जो आदेश काढलेला आहे, त्या आदेशामुळे महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळांमधील जवळजवळ 50,000पेक्षा अधिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर ती गदा येणारी आहे। त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर हा फार मोठा आघात अन्याय असल्याने आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर शैक्षणिक संस्था चालक संघटना महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज एक दिवसाचे आंदोलन उभारण्यात आलेले आहे। या आंदोलनामध्ये शाळाबंद आंदोलन करण्यात आलेले आहे। या आंदोलनामध्ये सर्वप्रथम आज या ठिकाणी जो शासनाने 11 डिसेंबर 2020 रोजी एक काळा GR काढलेला आहे, शासनाने जो काळा GR काढलेला आहे त्या GRची इथं होळी करण्यात आलेली आहे आणि शासनाचा तीव्रपणे असा निषेध नोंदवून इथं आज आमचं एक दिवसाचं धरणे आंदोलन उभारलेलं आहे। हे नुसतं आजचं एक दिवसाचं आंदोलन नाही, आम्ही त्यांना काही एक ठराविक दिवसाची मुदत दिलेली आहे शासनाला। शासनाने जर या ठराविक 2-4 दिवसात जर हा GR मागे घेतला नाही तर येत्या 1 जानेवारी 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा पूर्णतः बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आणि हे आंदोलन छेडत असताना एकही कर्मचारी, एकही शिक्षकेतर कर्मचारी कुठल्याही शाळेत जाणार नाही याची सुद्धा तशी आम्ही दखल घेणार आहोत। त्याचप्रमाणे शासनाला ही एक विनंती म्हणून किंवा शासनाला जाग यावी म्हणून आज हे आम्ही एक दिवसाचं आंदोलन केलेलं आहे। जर याची जाग जर शासनाला येत नसेल, शासन जर आमची दखल घेत नसेल तर शासनाला याचे निश्चितपणे वेगळे परिणाम भोगावे लागतील असा आमचा हा नुसतं इशारा नाही, हे त्यांना सूचना, गंभीर सूचना आम्ही देतो आणि शासनाचा जाहीर निषेध करतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।